नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, एरवी शांत असणारी मंदिरं पर्व काळामध्ये गजबजतात. भक्तांची दाटी तिथं व्हायला लागते. म्हणजे रामनवमीला रामाच्या मंदिरात, नवरात्रात देवीच्या मंदिरात, कृष्णाष्टमीच्या वेळेस कृष्णाच्या मंदिरात, अशा वेगवेगळ्या देवतांच्या वैशिष्ट्यपूर्ण दिवसांमध्ये त्या देवतेचं मंदिर भक्तांनी तुडुंब भरलेलं असतं. मग त्यावेळी कसंबसं घाईनं दर्शन घ्यायचं असं होतं ना आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत. असाच आत्मचिंतन करायला लावणारा कोदंड पुनर्वसू यांचा एक अतिशय सुंदर लेख वाचनात आला. तोच आजच्या आनंदी कट्ट्यावर तुमच्याशी शेअर करते. ऐकूया. मंदिराची पायरी उतरून ताई भयंकर चिडचिड करत त्राग्यानं मुख्य दरवाजापाशी आल्या आणि स्वतःशीच पण मोठ्यानं बडबड करत होत्या. स्वतःशीच बडबडण्याच्या नादात शेजारी एक मोरपीस विकणारा दादा दिसला तर त्याच्याशी बोलू लागल्या. पुन्हा इथे दर्शनाला यायचं नाही. इतक्या लांबून माणसं येतात पण देवाला धड पाहूही देत नाहीत ही लोक. लांब रांगेतून देवासमोर पोचलो नाही तोच पुढे ढकलतात. हे पहिल्यांदा येत आहे का? नाही हो, नेहमी असंच असतं. अहो ताई, इथे असंच होतं याची कल्पना होती तरी आलात ना. मग आता जाऊ द्या की, नावं का ठेवताय? अहो दादा, आशा वाटतेच ना की जरा नीट दर्शन होईल म्हणून. देवापुढे मागणं मागता येईल, तोपर्यंत देवासमोर उभं राहता येईल. मागच्या दर्शनानंतर मुलाला चांगला जॉब लागला. आता जावयाच्या घरचा व्यवहार पक्का होऊ घातलाय. त्यामुळं देवाचं दर्शन घेऊन येऊ म्हटलं. पण इथं साधं 10 सेकंदही देवासमोर नीट उभं राहता नाही आलं. आजही जेमतेम पाहिलं देवाला. रांगेत किती वेळ गेला हो? हो, तब्बल पाऊण तास होते रांगेत. तरी बरं, पुढच्या ताई छान गप्पा मारत होत्या म्हणून बरं झालं. हां, हे बरं झालं. एकट्या असता तर उगीच नामस्मरण वगैरे करत रांगेत उभं राहावं लागलं असतं नाही. त्याच्या बोलण्याचा अर्थ न कळून त्या म्हणाल्या, म्हणजे? हो, म्हणजे काही नाही हो. पाऊण तास नामस्मरण करायचं आणि प्रत्यक्ष देवासमोर 10 सेकंदही उभं राहता आलं नाही तर सामान्य माणसाला राग येणारच ना. साहजिकच आहे. सामान्य माणूस म्हणजे काही नाही हो, जनरल बोललो. नाही, सांग नीट. मनातली चीड जराशी व्यक्त झाली असल्यानं एव्हाना ताई किंचित शांत होत्या. त्यावर तो म्हणाला, ताई समजा एक दिवस असं झालं की सबंध गाभारा. गाभाराच कशाला, सबंध देऊळच लोकांसाठी बंद ठेवून फक्त तुम्हालाच आत प्रवेश दिलात तर अख्खाच्या अख्खा दिवस देव फक्त तुमच्यासाठी. मोबाईल फक्त बाहेर ठेवायचा, तो सोबत न्यायचा नाही. बाकी सगळं देऊळ तुम्हाला. तर काय कराल? त्यावर तोंडाचा आ वासून विचारात गर्क होऊन ताई म्हणाल्या, आहेत की अशी पुरातन देवळं अजून जिथं माणसं फार नसतातच. ताई विचारातच पडल्या होत्या. अहो सांगा की. अहो थांबा हो, विचार करतेय. जास्त ताण देऊ नका, मी सांगतो काय कराल ते. फक्त माझं म्हणणं बरोबर आहे की चूक ते सांगा. तुम्हाला ना देवाचं शांततेत दर्शन हवंय, देवाशी संवाद हवाय, त्याला आपल्या मनातल्या अनेक गोष्टी सांगायच्या आहेत. यासाठी सबंध देऊळ फक्त तुम्हाला देऊ केलं. संपूर्ण देवळात फक्त देव आणि तुम्ही. तर तुम्ही आत जाल, नमस्कार कराल, देवाकडे मागणं मागाल, हे असलं सगळं कराल, हो ना? आणि मग 5 मिनिटात पहिला प्रश्न मनात येईल, आता काय करायचं दिवसभर? मोबाईल पण नाही बरोबर. स्तोत्रबित्र तरी किती म्हणणार आणि जप तरी किती करणार? इतर वेळेस ना सगळं सांभाळून आपण तोंडी लावल्यासारखं देवाचं करतो ते वेगळं. पण अख्खा दिवस देवळात करायचं तरी काय? आणि देवाशी आपण बोलून बोलून बोलणारो किती? तो तर काहीच बोलत नाही. बापरे, होईल ना असंच? हे बोलणं ताईंसाठी अनपेक्षित होतं असं त्यांचा चेहराच सांगू लागला. अहो ताई, आपल्याला देव भेटायला हवा असतो तो आपल्या टर्म्सवर, आपल्याला हवा तसा, आपल्याला हवा तेव्हा, हो की नाही? आपल्याला नको असताना तर देवही नको असतो, हो ना? म्हणजे सदा सर्वदा योग तुझा घडावा हा श्लोक शाळेत मराठी शिकवण्यासाठी शिकवलेला असतो आपल्याला, नाही? आणि मग आपण स्वतः ठरवून देवाच्या दर्शनाला जायचं म्हणजे सगळं कसं सुखावह, आरामात व्हायला हवं, म्हणजे देवदर्शन छान झालं असं वाटतं. आपल्या अपेक्षा अगदी इथपासून सुरू होतात नाही. तुझे कारणी देह माझा पडावा हा श्लोक तर केवळ चालीत म्हणण्यासाठीच आपण शिकलेला असतो. ताईंना आता धक्क्यावर धक्के बसत होते.
ताई, तुम्ही देवदर्शन करताना ते तुमच्या मागण्या मी पुरवेन या आशेनं. संतांनी देवदर्शनाला महत्त्व दिलं ते आत्मज्ञानानंतर. ते आत्मज्ञान बित्मज्ञान राहू द्या बाजूला, पण काही त्रास झाला नाही, काही भीती नसेल, कुठली धास्ती नसेल तर मी आठवतो का हो तुम्हाला? माझ्याकडे आल्यावर पहिलं काय करायचं तर नमस्कार, आणि दुसरं काय करायचं तर आधीच मनात लिस्ट आऊट करून आणलेल्या मागण्या मागायच्या, एकापुढे एक. हो की नाही? मग खरं सांगा, तुम्ही देवळात मला भेटायला येता की तुमची स्वप्न पूर्ण करवणाऱ्याला लाच द्यायला येता? अहो, 1/2 किलो पेढ्यात मी ऐश्वर्य द्यायला तयार होतो, ते केवळ करुणा हा माझा स्थायी भाव आहे म्हणून. हो, मी वेडा आहे म्हणून नाही काही, नाहीतर कर्माचा सिद्धांत मला तुमच्यापेक्षा चांगला कळतो. माझं अनुसंधान नित्य टिकवा, म्हणून नाम घ्या असं संतांनी सांगितलंय. त्यांचे फोटो तुम्ही घरात टांगता, पण रांगेत पाऊण तास उभं राहावं लागलं तर गप्पा मारायला तुम्हाला माणूस लागतं, नाहीतर डोकं खुपसायला मोबाईल. त्याऐवजी नाम घेणं काही होत नाही तुमच्याकडनं. खरं की नाही? आणि काय हो, जे होतं ते त्याच्या इच्छेवर. यावर मुला नातवंडांना मोठं लेक्चर देतात तुम्ही. तुम्हाला इतकंही वाटत नाही की माझ्या दर्शनाला येण्यासाठी समजा कधी कष्ट पडलेच तरी ते एक प्रकारचं तपच आहे. आपले तितके भोग सरले असा का नाही हो विचार करत तुम्ही? आणि तो आणखी काही बोलून गेला आणि अचानक गर्दीत मिसळून दिसेनासा झाला. ताई त्याच्या मधाळ पण डोळे उघडणाऱ्या शब्दात इतक्या गुंगल्या होत्या की सुरुवातीला देवाला, देवाचे असं देवाबद्दल बोलणारा तो मोरपीसवाला शेवटी मी, मला, माझ्या असं प्रथमवचनात बोलत होता. हेच त्यांच्या वेळेवर लक्षात आलं नाही, आणि मग जेव्हा भान आलं तेव्हा तो मोरपीसवाला समोर दिसतच नव्हता. फक्त तो उभा होता, त्या जागी एक मोरपीस मात्र पडलेलं होतं. जेव्हा हे ताईंनी पाहिलं तेव्हा ताईंच्या पायातलं त्राणच गेलं आणि तशाच त्या खाली बसल्या. आजूबाजूची माणसं, आवाज त्यांच्या जाणीवेतच उरले नव्हते. त्यांच्या डोळ्यासमोर होता तोच सावळा मोरपीसवाला, आणि कानात गुंजत होता तो त्याचा मधाळ आवाज. मग डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी ते मोरपीस उचललं आणि कपाळाला लावलं. तो उभा होता, तिथली धूळ कपाळी लावली. मग मंदिरातल्या गाभाऱ्याकडे वळून पाहू लागल्या. जणू त्यांची नजर मंदिराची भिंत भेदून भिंती पलीकडच्या देवाला पाहत होती. दाटल्या गळ्यानं त्या इतकंच म्हणाल्या, पुन्हा अशी तक्रार करणार नाही रे, पुन्हा तुला वेगळा मानणार नाही, आणि आता अनुसंधान सोडून राहणार नाही. फक्त उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे, आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.